नमस्कार. आपल्या ॲपियर कंपनीचा काच म्हणून हा एक ॲप आहे, जो आपण ग्लास इंडस्ट्रीच्या वर्कर्ससाठी स्पेशली डिझाइन केलेला आहे. सिंपल पी-आय जनरेशन, डिलिव्हरी चलन क्रिएशन अँड पेमेंट रेकॉर्डिंग असा ॲप आपण इथं क्रिएट केलेला आहे, जो इझी टू यूज आहे. मी ह्याचा सिंपल डेमो तुम्हाला एक दाखवतो. एक प्रोफाईल सेटअप करायची स्टार्टिंगला तुम्ही तुमच्या कंपनीची, जिथं लोगो, तुमच्या कंपनीचं नाव, कॉन्टॅक्ट डिटेल्स, UPI ID, GST नंबर, बँकिंग डिटेल्स हे सगळं रिव्ह्यू करून जेव्हा तुम्ही एक कंपनी सेटअप कराल, ह्याच्यानंतर एक सिंपल PI तुम्ही जनरेट करा. मी इथं तुम्हाला एक करून दाखवतो. PI जनरेट करताना रूल्स तुम्हाला सिलेक्ट करावे लागतील. जसं टफन ग्लास हा रूल जो आहे, हा कस्टम आपण सेटिंग्समधून करू शकतो, ज्याच्यात आत्तासाठी 1.5 इंचेस लेंथ आणि ब्रेथमध्ये ॲड करण्यासाठी सेट केलेला आहे. सेम कच्च्यासाठी 3चे मल्टिपल्स तुम्ही ह्या 3चा मल्टिपलच्या ऐवजी 5चे मल्टिपल, 4चे मल्टिपल कस्टमाइज करू शकता. फार्मासाठी आपण युजली पर्सेंटेज हा ॲड करतो, तर 8% लेंथ आणि ब्रेथमध्ये ॲड करायचं, त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. ॲक्च्युअल लेंथ, ॲक्च्युअल ब्रेथ सिलेक्ट केल्यावर चार्जेबल ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होणार. तुमचे ग्लासचा टाईप कोणता आहे, ड्रॉइंग, मिरर, फार्मा, हे सगळं कस्टमायझेबल आहे. 12 mm टाकल्यावर 12 mmला जो तुम्ही रेट सिलेक्ट केला आहे, सेट केला आहे, तो ऑटोमॅटिकली इथं येणार. जर ह्या कस्टमरसाठी एक वेगळा रेट सेट करायचा आहे, तर तो पण इथं चेंज करू शकता. 2 होल आहे, एक कटआउट आहे. एक्स्ट्रा होल कटआउट हा एक एक्सपेन्सिव्ह होल कटआउटसाठी कॉलम दिलेला आहे. लास्टला अमाऊंट दिसणार. इथून तुम्ही ऑटोफिलसुद्धा करू शकता, जे वरचे माप ऑटोमॅटिकली खाली कॉपी होणार. रोजसुद्धा ऑटोमॅटिकली ॲड होतील. इथं तुम्ही क्वांटिटी वेगळी सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इंचेसचं MM कन्वर्ट करा. जे MMचे माप आहे ते तुम्ही इथं टाकू शकता. एक वेगळं थिकनेस इथं आपण देऊन बघू, जे तुम्हाला पुढं हेल्प करेन बघण्यासाठी जॉब वर्कमध्ये हे कसं हेल्प करणार आहे आपल्याला टोटल एरिया कॅल्क्युलेट करण्यामध्ये. इथून आपण आता PI जनरेट करू. ही झाली MM जनरेट. जर तुम्हाला सेम PI इंचेसमध्ये जनरेट करायची आहे, तर हे आपल्याकडं ऑप्शन आहे इंचेसमध्ये. ह्याच्यात तुम्ही बघा 1692 ही अमाऊंट आहे. युजली वरचे ₹2 कस्टमर पे करणार नाही आपल्याला, पण ह्या स्कॅनरला स्कॅन केल्यावर एक्झॅक्ट ही अमाऊंट कस्टमरला पे करावं लागणार आणि ती अमाऊंट अनएडिटेबल असणार, म्हणजे तो चेंजसुद्धा करू शकणार नाही. आता ह्याचं एक सिंगल डिलिव्हरी चलन आपण क्रिएट करून बघू. इथं बघा 5 mmचे 3 काचं, 12 mmचे 3 आणि त्यांचे स्पेसिफिक स्क्वेअर फीट आपल्याला लिहून दिसणार. म्हणजे टफनवाले जे आपल्याला चार्जेस लावणार आहेत, ते MM जे लावणार आहे ते आपण क्रॉस चेक इझिली करू शकतो. त्याच्यानंतर जर मर्ज्ड चलन आपल्याला जनरेट करायचं आहे, जसे हे 2 चलन मी घेणार, ह्याच्यात आपल्याला PI नंबर सोबत दिसणार की ते कोणते मर्ज चलन आहेत. जसे 11 5 mmचे, 11 12 mmचे, त्यांची स्क्वेअर फीट. आणि जर जॉब वर्कमध्ये कोणती काच फुटली, तर ते तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता की ती कोणत्या PI मधली होती आणि कोणती काच तुम्हाला परत बनवायची आहे. इथे 69 नंबरचं PI, 68 नंबरचं PI. हे झाले बेसिक PI रिलेटेड गोष्टी. आता तुम्हाला दाखवतो सेटिंग्स कशा कस्टमाइज करू शकणार आहेत तुम्ही. सेटिंग्समध्ये बघा, सेट रेट्स, ग्लास कोणत्या टाईपची आहे ते इथं आहे. त्याचा रेट कोणत्या थिकनेससाठी किती आहे ते पण इथं गिवन आहे. तुम्ही एक नवीन थिकनेससुद्धा ॲड करू शकता आणि एक नवीन ग्लासचा टाईपसुद्धा ॲड करू शकता. त्याला रेट सेट केला तर ते ऑटोमॅटिकली फेच होणार. नंतर तुम्ही चेंजसुद्धा करू शकता. होलचं रेट, कटआउटचं रेट, ह्याला युजली बिग होल कटआउट म्हणून रेफर करतात. पॉलिशचं रेट, ॲडमिन चार्जेस, हे सगळे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. आता समजा तुमची कंपनी होल आणि पॉलिश कटआउट ह्याच्यात काम करत नाही, तर होल कटआउट, पॉलिशवाले कॉलम्स तुम्ही इथून हाईड करू शकता. ह्याच्यात बघा चार्जेबल रूल्स एक ऑप्शन आहे, ज्याच्यात तुम्ही कस्टमाइज करू शकता. 8% ॲड करण्याऐवजी 10% ॲड करा, हे रूल अपडेट होऊन जाईल. 3चं मल्टिपलच्या ऐवजी तुम्हाला 4चं मल्टिपल पाहिजे, मल्टिपल ऑफ. आणि पर्सेंटेज ॲड, नॉर्मल जर ॲड करायचं आहे, ॲड व्हॅल्यू, तो 1.75 इंचेस मला ॲड करायचे लेंथ आणि ब्रेथमध्ये, तर टफन ग्लास हा रूल सिलेक्ट केल्यावर तुमचा तो रूल लागणार. त्याच्यानंतर पेमेंट टर्म्स, जे तुम्हाला इन्व्हॉइसमध्ये शेवटी दिसणार, हे आले तुमचे पेमेंट टर्म्स. हे तुम्ही एडिट पण करू शकता. ह्याच्यानंतर की जर ऑन द गो तुम्हाला कोणता रेट चेंज करायचा आहे, किंवा जर तुमचा अकाउंटंट हे बिलं बनवतो आहे, तुम्हाला रोजचं रोज ट्रॅक ठेवायचा आहे फोनवर, तर आपल्याकडे ह्याच्यासाठी एक फोनचा ॲपसुद्धा आहे.
फोनच्या ॲपमध्ये तुम्ही इथं चेक करा की सेम जे चेंजेस तुम्ही तिकडं करणार सेम टू सेम चेंजेस इथंसुद्धा दिसणार आणि तुम्ही इथून बिल जनरेट करून डायरेक्ट व्हॉट्सॲपवर वगैरेसुद्धा पटपट शेअर करू शकता. आता हा ॲप आपल्याकडं अँड्रॉइड आणि iOS दोघी जागांवर अवेलेबल आहे. सेम टू सेम यूज केस आहे फोनमध्ये, जसं तुम्हाला आत्ता कम्प्युटरमध्ये एक्सप्लेन केलं. ह्याच्यात तुम्हाला नवीन फीचर्स किंवा एक्स्ट्रा काही डिटेल्स ह्याच्या रिलेटेड पाहिजे असतील तर प्लीज आपल्या कंपनीला रीच आउट करा. थँक्यू.